नमस्कार, आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज. निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा. भावाच्या अंत्यविधीला आरोपी समीर काळेची हजेरी. अखेरचा निरोप देताना ढसाढसा रडला. टोळी युद्धातून झालेल्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या गणेश काळेच्या अंत्यविधीला त्याचा भाऊ आणि आरोपी समीर काळे याने पोलीस बंदोबस्तात हजेरी लावली. कारागृहातून विशेष परवानगीने आणण्यात आलेल्या समीर काळेने भावाचा अंत्यविधी पार पाडला. अखेरचा निरोप देताना समीर काळे भावनिक झाला आणि सर्वांसमोर ढसाढसा रडला. गणेश काळेचा खून 1 नोव्हेंबर रोजी दुपारी खडी मशीन चौकात झालेल्या गोळीबारात करण्यात आला होता. या खुनाच्या मागे चालू असलेल्या टोळी युद्धाचा संदर्भ असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. समीर काळे हा सध्या वनराज आंदेकर खून प्रकरणात आरोपी असून कारागृहात आहे. मिळालेल्या माहितीनुसार समीर काळे हा सोमा गायकवाड टोळीचा सदस्य असून आंदेकरच्या खुनासाठी वापरलेल्या पिस्तुलांची व्यवस्था करण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. आंदेकरचा खून झाल्यानंतर बदला घेण्यासाठीच गणेश काळे याची हत्या झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. गणेश काळेचा अंत्यविधी काल संध्याकाळी त्याच्या मूळ गावी पार पडला. अंत्यविधीच्या वेळी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण भाग सील करून कडक उपाययोजना केल्या होत्या. प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड.